तर केरळमध्ये काँग्रेसची 10 वर्षांनंतर सत्ता आलेली आहे। व्ही.डी. सतीशन यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। शपथविधी सोहळ्याला राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह मल्लिकार्जुन खरगेही उपस्थित होते। तब्बल 10 वर्षांनंतर केरळमध्ये काँग्रेसची सत्ता आली आहे। तर सद्यस्थितीला कोणत्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे त्यावर एक नजर टाकूयात। काँग्रेसची सत्ता कर्नाटक, तेलंगणा या राज्यामध्ये आहे। काँग्रेसकडे या राज्यात बहुमत आहे। केरळ, हिमाचल प्रदेश या राज्यात सुद्धा काँग्रेसची सत्ता आहे। बहुमताचं सरकार काँग्रेसचं आहे। तर आघाडीमध्ये कुठे कुठे सत्ता आहे काँग्रेसची? जम्मू आणि काश्मीरमध्ये आघाडीमध्ये काँग्रेस सत्तेवर आहे। इथं मोठा पक्ष आहे नॅशनल कॉन्फरन्स। तामिळनाडूमध्ये सुद्धा काँग्रेस सत्तेमध्ये सहभागी आहे। इथे मोठा पक्ष आहे टीव्हीके। झारखंडमध्ये सुद्धा आघाडीमध्ये सत्ता आहे, काँग्रेस सत्तेमध्ये आहे। मोठा पक्ष मात्र झारखंडी मुक्ती मोर्चा हा आहे। तर भारतामध्ये सध्या 4 राज्यांमध्ये काँग्रेसची पूर्ण सत्ता आहे। याचा परिणाम 2029च्या निवडणुकीमध्ये देखील होऊ शकतो। कसा ते पाहूयात। हिमाचल प्रदेश, केरळ, कर्नाटक, तेलंगणामध्ये काँग्रेसची पूर्ण सत्ता आहे। या 4 राज्यांमध्ये 2024च्या लोकसभेत काँग्रेसला 69 पैकी 31 जागा मिळाल्या होत्या। म्हणजेच 2029 मध्ये आणखी 38 जागा जिंकण्याची संधी आहे। जम्मू आणि काश्मीर, तामिळनाडू आणि झारखंडमधील आघाड्यांमध्ये काँग्रेस छोटा भाऊ आहे। इथे सुद्धा काँग्रेस आघाडीमध्ये सत्तेत आहे। मात्र 2024च्या लोकसभेत वरील 3 राज्यांमध्ये एकही जागा काँग्रेसला जिंकता आली नाहीये। त्यामुळे 2029 मध्ये कामगिरी सुधारण्यास काँग्रेसला बराच या राज्यांमध्ये वाव असेल।